नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हिच्यावर प्रत्येक व्हिडिओ बनवते कारण हिने केलेले आहेत पराक्रम. तर आजचा व्लॉग, आजचा काही चॅलेंज पण नाही आहे, काही गेम पण नाही आहे, आजचा स्टोरी व्लॉग आहे. स्टोरी सांगणार आहे आम्ही तुम्हाला आजची, जे माझ्या निष्काळजीपणाची स्टोरी. हिचे पराक्रम सांगणार आहेत. हिने केलेले पराक्रम ठीक आहे, होतात खूप जणांकडनं होतात, सांगून सुद्धा पण होतात. हिला सांगितलं वारंवार, किती व्हिडिओज पाठवलेले आहेत, हे असं होतं तसं होतं, तरी पण हिच्याकडनं होतं. एक्साइटमेंट मध्ये होऊन जातं. आणि माझं आहे की एक्साइटमेंट मध्ये ना मला माझं डोकं भानावरतीच नाही राहत. एक्साइटमेंट मध्ये. आणि त्याच्या आधीचं आधी तर मला समजलंच नाही काय झालं. तर काय झालं माहिती आहे तुम्हाला, माहिती असेल लास्ट व्लॉग ते तुम्ही आमचा बघितला असेल, कोणता वाला, गोल्ड परचेस वाला. तेव्हा अक्षय तृतीयाचा, तेव्हा आम्ही गोल्ड परचेस केलेलं. तेव्हा झाला एक स्कॅम नाही बोलू शकणार तो माझ्याकडे निष्काळजीपणा होता. सो सांगू तुम्हाला काय झालं. सांगते अच्छा, ही सांगते बघा, ही सांगते बघा. हसायला येत आहे आता, पण तेव्हा मलाच माहिती आहे की माझी हालत लिटरली काय होती. सो ॲक्च्युअली झालं काय, आम्ही गेलो एक्साइटमेंटमध्ये ते परचेस करायला गोल्ड बार. गोल्ड बार परचेस केलं. तर तिथे काय झालं, माझा ना नेटवर्क इश्यू होता. सो नेटवर्क इश्यू होता. हा, नेटवर्क पहिला ते करायचे नव्हते. नाही, असं कसं, एक्साइटमेंट मध्ये मी गेली, मला घ्यायचं होतं, ह्याने नंतर माझं बघून घेतलं. नेटवर्क तिकडे होता. नेटवर्क हा मला घेतो. हा कसला सुदामा, तुम्ही बिर्याणीचा ब्लॉग बघितला असेल आणि दुसरा ह्याचा पण. आता लास्ट टाइम गेलेलो ना, नाही तिकडे राहू देते का नाही. हा, तर तुम्ही डायरेक्ट सांगते, खूप लांब गोष्ट. ऍक्च्युअल मध्ये काय झालं माहितीये, आम्ही एक्साइटमेंट मध्ये गेलो, परचेस केलं ते गोल्ड बार. अँड त्यानंतर ना काय झालं, स्कॅन केले, मी पे केले दोघांचे. हा बोलला की मी करतो, चालत नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे तू कर, मी तुला बाहेर येऊन करते. आणि माझं असं आहे की आहे ना, कोणाचं उसणं नाही राहिलं पाहिजे माझ्याकडे. उसणं काय राहिलं नाही पाहिजे माझ्याकडे, म्हणून मला घाई असते. आणि त्याच घाईपणाच्या चक्कर मध्ये ना मी पैसे कोणाला तरी दुसऱ्याला ट्रान्सफर करून टाकले. हिने काय केलं माहितीये, आम्ही तिकडे स्कॅन करून आम्ही बाहेर आलो, जस्ट गेटच्या जस्ट स्टोअरच्या बाहेर आलो, गेट पण स्टोअरच्या जस्ट बाहेर आलो. आणि हिने लगेच जीपे ओपन केला. जीपे केले की याच्यावर केले? जीपे नाही केले मी, डायरेक्ट ट्रान्सफर केले. कोटक ऍप्लिकेशन वर गेले, डायरेक्ट ओपन केला, डायरेक्ट ट्रान्सफर. अभि नाव टाकला तिकडे आणि समोर जो कोणाला त्याला पे करून टाकलाय. अभि पण नाव नाही टाकलं मी. ह्याचे आहेत ना मोबाईलचे पहिले 2 डिजिट नंबर टाकले. 2 डिजिट नंबर टाकले तर नाव आलं अभिषेक आलं. सो मला वाटलं हाच अभि आहे, म्हणून मी त्याला पे ट्रान्सफर करून टाकले. सगळी अमाऊंट ट्रान्सफर करून. लकीली फर्स्ट टाइम काय झालं, स्टोअरमध्ये आहे ना नाही झालं ते डिडक्ट, म्हणून सेकंड टाइम झालं. तर मला वाटलं ह्याला झालं असेल. आणि हा पण बोलला की ह्याला मी बोलले की बघ आले असतील तुला, तर हा बोलला आता तरी नाही आले, पण येतील मे बी बाहेर गेल्याच्या नंतर. तोपर्यंत कधी कधी आपल्याला लेट मेसेजेस येतो ट्रान्झॅक्शनचा. आम्ही त्याच्यानंतर बाहेर गेलो, आमच्या दोघांचं भांडणं झाली थोडीशी. काहीतरी झालं कशावर तरी आमचं थोडं नोकझोक झाली, भांडण नाही, नोकझोक झाली. त्यानंतर संध्याकाळी मी असंच बघत होतो, बोललो की हिने पे केले की नाही, त्याला टीज करूया थोडंसं म्हणून बघायला गेलो. अरे बोलो मला पैसे नाही आले, म्हणून मीला मेसेज केला, अरे जाडे मला पैसे नाही आले. किती वाजता माहितीये का, रात्री नाही 9:30 काहीतरी झालेले होते. हा सॉरी 9:30ला मेसेज केला समथिंग. तेव्हा की म्हणजे तू कोणाला, ह्याने असं नाही सांगितलं की मला पैसे नाही आले. हा मला बोलला की तू कोणाला पैसे ट्रान्सफर केलेस. मी म्हटलं तुला, मी कसं कोणाला करू ट्रान्सफर. आणि मी शुअर होते की मी ह्यालाच केले ट्रान्सफर. तो बोलला की तू चेक कर जरा एकदा. मला थोडीशी अंगात ना अशी शिवरिंग भरायला लागली की अरे असा काय बोलते. आणि हा जर असा बोलला इट मीन्स नक्कीच काहीतरी आहे का. शिवरिंग नाही, मी सांगतो, मीला फोन केला त्यानंतर. नाही, तू मला फोन केलास ना, आईने फोन केला, मी चेक केलं. म्हणजे तेच माझी हिंमत पण नव्हती होत ओपन करून. आणि मी ओपन केलं आणि त्यानंतर मी चेक केलं. तर मी म्हटलं अरे पवार कोण आहे हा. पवार नाही, हा टेमकर आहे. ते सोडा, इथे काय नाही, हिने मला फोन केला, बोल असं कसायचा आवाज. आता ऑब्विसली मला माहितीये काय झालं. बोलले ही रडायला लागली आहे, बोल जाऊ दे, काय मग काय बोलव्या नको, आता काय बोलू होता.
बोलू हिला काय बोलूया नको. आणि मग डायरेक्ट गाडी काढली, बोलू चल कुठे. तर हिने बघितला ना कोणला पे केलेत. तर हिने कोणला केलेले, अभिषेक पवार म्हणून होता. अरे कोणला पण ते. हा सांगते ना कसं मला समजलं ते कोण होती पर्सन. चेक केलं मग हा ते काय ऍप्लिकेशन वरनं करत होता, बिकॉज हा बँकेमध्ये सो ह्याला माहिती आहे की कसं काही ना काय करायचं, सगळं बघत होता तो. त्याच्यानंतर मी म्हटलं की बघते मी काय ट्रान्झॅक्शन्स केलं, बिकॉज माझ्यात ना लिमिटेड असतात ट्रान्झॅक्शन. सो मी म्हटलं की बघते की कुठे मी ह्या पर्सन, कारण का ऍप्लिकेशन वरनं केलं ना तर माझ्याकडे काहीच डिटेल नव्हती की आपल्या गुगल पे मध्ये कसं असतं की आपण त्याला मेसेज तरी करू शकतो, काहीतरी करू शकतो. इथे तसं काहीच होत नव्हतं. म्हटलं काय करू काहीच नव्हतं. मी तो आहे ना UPI ID त्यांचा आहे ना गुगल पे वरती पण टाकला की ॲटलिस्ट तिथून मी मेसेज करेन की त्यांना सांगायला की चुकून झालेलं आहे हे माझ्याकडनं, प्लीज तुम्ही चेक करा आणि मला रिवर्ट करा. स्मार्ट बॉय. मी काय सांगते माझी सिच्युएशन आणि ह्याचं काय चालू आहे बाबू भैया. सॉरी बोल. सो नंतर हा ते त्याच्या फोनवरून त्याचं जे सगळं बघत होता आणि मी चेक केलं. त्यानंतर मला आठवलं की ह्या पर्सनला मी ऑफिसच्या इथून, अरे हा सांग. सॉरी नाही सॉरी. हा पर्सन आहे ऑफिसच्या इथून. अरे मी मदत केली ना ऑफिसच्या इथून. मदत केली ना म्हणून काही करू शकतो. हा ठीक आहे ना. सॉरी. सो ह्या पर्सन कडनं मी आहे ना ब्रेकफास्टला हे घेते, काय माहितीये, स्प्राउट सॅलड घेते ब्रेकफास्टला. सो तेव्हा मला आठवलं आणि मी असं काही नवीन ट्राय केलं ना, मी माझ्या लाईफमध्ये ह्यालाच सांगते, अप्स अँड डाऊन्स माझे काय असतात ना, तो हा आणि माझी बहीण, बस या दोघांपर्यंतच असतात. आणि मी जर काही नवीन गोष्टी ट्राय करत असेल ना तर मी ह्याला पहिला इन्फॉर्म करते आणि माझ्या बहिणीला इन्फॉर्म करते, असं होतं. तर नंतर मी चेक केलं, म्हटलं बघू ते मी, आणि तेव्हा ना फर्स्ट टाइम मी त्याच्याकडनं स्प्राउट घेतलेलं होतं, स्प्राउट सॅलड. सो मी चेक केलं आणि तेव्हा मी ह्याचे मेसेजेस बघितले आणि तेव्हा मला कन्फर्म झालं की मी ह्याच्या 40 रुपयाचा मी स्प्राउट सॅलड घेतलेला होता. तेव्हा मला थोडासा जीव आला, पण मला असं होतं की अरे आपण एवढी अमाऊंट पे केलेली आहे. तर ती पर्सन तेव्हा नंतर नेक्स्ट टाइम तिथे, आणि तो आहे ना तिथे नवीन होता. सो असं पण नाही की बाबा आजूबाजूला माहिती आहे की त्यांच्याकडे नंबर असेल स्टॉलवाल्यांकडे. तो नवीनच होता आणि यंग कॉलेज बॉय त्याची डिटेल्स काय देते मी पुढचं सांगतोय ना. अरे तू असं काय बोलतो, मी सांगते प्रॉपरली माझं काय सिच्युएशन होती. हा मग मी पुढचं सांगतो. त्यानंतर चूप बस जरा, पाग इरिटेट करतो हा नुसता, कट करून टाके सगळं. सो त्यानंतर त्या पर्सनला भेटण्यासाठी मग मी काय केलं की मी दुसऱ्या दिवशी म्हटलं सुट्टी घेते, सुट्टी घेऊन मग त्याच्याशी बोले. टच पण नव्हते, बघितलं माझ्याशिवाय कायच नाही करू शकत. सो मी म्हटलं की मी दुसऱ्या दिवशी सुट्टी घेते, बँकेत पण जाईन, काय जर असेल त्यांची प्रोसिजर अँड ऑल सांगायचं असेल तर असं करून ठेवीन, किंवा नको ना करू असं मला नाही जमत. सॉरी. हा मग ती बँकेमध्ये प्रोसेस होती. हा जरा पण सिरियस नाहीये, इरिटेट करतोय. आता याला काय वाटत नाही, तेव्हा मला माहिती आहे काय होत होती माझी सिच्युएशन. ठीक आहे. एक तर सगळ्याच गोष्टी होत्या, मंथ एंड होता, आम्हाला पिकनिकला जायचं होतं, सगळं काही होतं. ठीक आहे. सॉरी सांग. नंतर सो मी सुट्टी घेतले. त्यानंतर मग मी त्याला ना माझ्या ऑफिसच्या इथे चेक करायला पण गेले, पण तो त्या दिवशी नव्हताच. अरे तू बघितलं, मी सांगितलंच नाही काय, लगेच ऑफिसच्या इकडे गेली चेक करायला. काय माहिती आहे, मी सांगतो. हिने ना जसं हिला समजलं ना, त्या हिने मला कॉल केला की असं असं मला समजलं. आम्ही लगेच गाडी काढली आणि लगेच रात्रीच्या रात्री इकडे हे विसरली रात्री. पण तो संडे होता, तो संडेला तो कसा पण येस हा आला, तो बोलला येस तो बोलला की आपण तिथे बघितला माझा विषय लगेच त्याच्यातनं कट होत होता. म्हणजे मी हेल्प केली, माइंड नाही मी हेल्प केली. मी त्यांना म्हटलं पण नुसतं माझं असं कोण करतं. पुढचं सांगतो. सो मग सुट्टी घेतले, ते चेक केले तर ते नव्हतं. तर मला अजून भीती वाटायला लागली की अरे आता ही पर्सन गायब झाली, पैसे मिळाले गायब झाली. सो मी होप्स ठेवला. ह्याने पण मला सांगितलं की होप्स ठेव, मिळतील असं काही नाहीये, मिळेल तो, दुसऱ्या दिवशी येईल, काही नाही. सो आता सुट्टी घेतलेलीच होते. मग मी माझं थोडं
बिझनेस रिलेटेड गोष्टी होत्या माझ्या. सो मी त्या गोष्टी करायला गेले. मग तिथून आले, दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले. मी लिटरली प्रे करत होते की गॉड प्लीज असू दे, प्लीज असू दे. आज जर नसेल तर मी लिटरली रडकुंडीलाच प्रॉपर आलेली होती की मला नाही आता, माझ्यात हिंमतच नाही आता, काय करू मी. सो मग दुसऱ्या दिवशी गेले आणि मला लिटरली तो तिथे भेटला. ह्याला मी लगेच कॉल लावला की तो आहे तिकडे म्हणून, तो आहे तिकडे म्हणून. आणि मला थोडंसं हॅपीनेस आलं की पण तो पोरगा पण चांगला होता. तो बोलला की हा ताई माझ्याकडे आले आहेत पैसे, पण मी डायरेक्ट असं कोणाला सेंड करू शकत नाही ना, म्हणून मी वाट बघत होतो की समोरून कोण पर्सन येईल आणि मग ती मला ऑब्व्हियसली आपल्याकडे पण आलं तर आपण पण तेच करतो की आपण लगेच रिटर्न करत नाही, आपण वाट बघतो की म्हणजे ती पर्सन आपल्याला इन्फॉर्म करेल अँड ऑल. तर तो पण तेच बोलला की ठीक आहे माझ्याकडे आलेले आहेत, मी देतो म्हणून. आणि मला मिळाले, लकीली मिळाले. नशीब किती पर्सन म्हणजे ओळखीत होती माझ्या की म्हणजे ह्या पर्सनकडनं मिळेल. जर ती पर्सन ती नसतीच माझे काय हालत झाले असते थिंक. असं निष्काळजीपणा करतात. कमी ट्रान्झॅक्शन असतात त्यामुळे माझ्या डोक्यात राहतात की मी हे ट्रान्झॅक्शन इथे केलेत, हे ट्रान्झॅक्शन इथे केलेले आहेत. त्यामुळे ही तर एकच गोष्ट आहे. याच्या आधीची गोष्ट, ह्याच्या आधी तर तो माझ्याकडनं स्कॅम झाला, त्या लोकांनी करून घेतलं. माझ्याकडनं झाला नाही, माझ्या बरोबर झाला. हा माझ्या बरोबर झाला. येस राईट, माझ्या बरोबर झाला सिरियसली. आणि मला समजत नाही की माझ्याच सोबत का होतंय हे असं. लिटरली तर माझ्या घरातले आता बोलायला लागले की पैशांची गरज असेल ना तर हिला कुठच्या तरी अननोन नंबरवरनं फोन करायचा, काहीतरी सांगायचं तुझ्या घरातल्यांना हे झालंय ते झालंय, लगेच पैसे बरोबर येतील. तो व्हिडिओ तो 5000 वाला स्कॅम तुम्हाला नंतर कधीतरी सांगू आम्ही फ्युचरमध्ये. तुम्ही बोलाल की अशी कशी आहे बापरे एवढी, तेव्हा सांगू 5000 वाला. तो मस्तच आहे. तुम्ही नाही चूप राहा. एकदा झालं, मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली. ती माझ्याकडनं चूक नाही झाली, ती इमोशनल वे मध्ये माझ्याकडनं काढून घेतली, मला समजलं. ती एक जर ह्या व्हिडिओला चांगले लाईक्स आणि कमेंट्स आणि व्ह्यूज गेले ना तर मला एकच सांगायचंय. एक मिनिट थांब, मला एक सांगायचंय. नुसतं एक्सायटेड आहे कोणत्या गोष्टीसाठी मला समजत नाही. फक्त मला एकच सांगायचंय की ठीक आहे एक्साइटमेंटमध्ये आपण असतो. कोणत्याही गोष्टींचं ट्रान्झॅक्शन करताना काळजीपूर्वक करा. माझ्यासारखं एकदम हे निष्काळजी होऊ नका. मी तेव्हापासून सावध झालेले आहे. आता मला 10 वेळा सांगत असतो की बाबा तू ट्रान्झॅक्शन UPIवरनं ट्रान्झॅक्शन करताना 10 वेळा चेक कर, कोणाला करतेस, नाव रीड कर, नीट कर. तर अशा गोष्टींच्या वेळी आपण एक्सायटेड असतो. सो तुम्ही तेवढं होऊ नका. पण ट्रान्झॅक्शन करताना केअरफुली करा, बस दॅट्स इट. तुटला आहे. अच्छा हा तर ह्याच्याकडून झालं नाहीये ना म्हणून हा असं आहे. तर ट्रान्झॅक्शन करताना तुम्ही केअरफुली करा, समजलं. नेक्स्ट टाइम जर या व्हिडिओला चांगले लाईक्स आणि व्ह्यूज केल्यावर मी ती व्हिडिओ 5000 वाली जागणार आहे तुम्हाला स्कॅम कसा झाला तो याच्याबरोबर, तेव्हा मी एक्सप्लेन करणार, कारण मी होतो. येस होतो. गबरा माझी बहीण होती एंडला, माझ्यासोबत माझी बहीण आली. हा ते सांगितलं तेव्हा पण. हा आला नाही. मग सांगू आता ठीक आहे. मग तुम्हाला ह्याने त्यावेळी यायला पाहिजे होतं पण हा आला नाही. तो मलाच वरतून बोलतो की हा ठीक आहे दिशा आहे ना तुझ्यासोबत तर जाऊन ये म्हणून. असा हा एक नंबरचा बघा. चूप रे. काय माझी आहे मग दाखव ना. हा असंच करत राहणार नाही. हा एक नंबरचा आहे चिडकू. माझी आहे. अरे माझी तर दाखव तर त्यांना. हा उलटी फिरून दाखव. उलटी फिरून दाखव ना. माझी. अरे थांब हे बघा. अरे तू तोडशील काय नाहीये. अरे थांब हे बघा. अभिषेक टेमकर माझ्याकडनं हिला हा काय घेत नाही काय नाही. गिफ्ट ह्याला मिळालेले ती मी घेतली. ठीक आहे. मला ऑफिस मधनं भेटलेली, मी काय यूज करत नाही म्हणून बोलू. बस झालं, ह्याची इन्फॉर्मेशन नाही पाहिजे त्यांना. ठीक आहे. तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजच्या स्टोरी व्हिडिओ ब्लॉग काही पण असू दे वॉट एव्हर. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली सांगा आम्हाला नक्की. जर ही व्हिडिओ जास्त लोकांनी बघितली, जास्त लोकांनी लाईक केली आणि कमेंट केली तर आम्ही 5000 वाला स्कॅमवाला व्हिडिओ बनवणार. ओके. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट चॅलेंजमध्ये.
नाही सांगायचं असतं. नाही सांगायचं. मग कट 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 कट. तर पुन्हा भेटू एकदा. कोणत्याच व्हिडिओमध्ये सिरियस नसतो हा. तर पुन्हा भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब Share करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि खूप सारं प्रेम द्या ह्याला. बाय 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 बाय. बाय 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 बाय.